लाच देत आहे, काय एकत्रित राहू शकतो? जे मुळात सत्तेसाठी एकत्र आले होते, काय विचारधारा होती त्यांची. त्यामुळे मुळातच आता एकत्र राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. याचाच अर्थ काय? याचाच अर्थ त्यांचा पराभव त्यांचा दिसतो आहे. आणि म्हणून आता ही एकत्र येऊन तरी आम्ही काहीतरी थोडी आपली बूज राखू, हा तो प्रयत्न दिसतोय. जयंत पाटलाच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने काही फार महत्त्व नाही. महापालिकेसाठी विठ्ठलाला काय सांगणार? असं आहे की पांडुरंगाला आमचं मी नेहमी येतो, असं आहे की राज्य दुष्काळमुक्त करावं, दुष्काळमुक्त ठेवावं, हीच माझी पांडुरंगाची नेहमी प्रार्थना असते. राजकीय स्थिरता, राजकीय भूमिका लोक करत असते वेगळे पक्ष, पण पांडुरंगाच्या मनात आहे की आपण महायुतीच्या मागे राहिलं पाहिजे. की प्रत्येक घरोघरीतून आम्ही सर्वेक्षण केलं, कुठलाही असा प्रकारचा गोष्ट नाही. हे तर जो काही व्होट चोरीचा जो एक नारा राहुल गांधींनी सारखा त्याचा घोषणा चालू ठेवलेला आहे, आणि हे सगळे इंडियाचेच घटक आहे, UPAचे घटक सगळे आहेत. ते काँग्रेस, शिवसेना, मनसे. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या लोकांमध्ये यांचा तर जो लोकसभेला त्यांना असं वाटतं की जो नकारात्मक प्रचारामुळं आपल्याला यश मिळालं, त्यामुळे विधानसभेत मिळेल. पण विधानसभेमध्ये लोकांनी त्यांचा धुपबाजार केला. तोच प्रयत्न त्यांनी राहुल गांधींनी या सगळ्या लोकांनी मुंबईत मोर्चा काढला. म्हणजे त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंपासून राज्याचे आपले जाणते राजे आहेत सगळं त्याच्यामध्ये सामील होते. आणि काय झालं बिहारमध्ये? एक ऐतिहासिक निकाल बिहारच्या जनतेने दिला. काँग्रेसला फक्त 6 जागा मिळाल्या, शिवसेना आणि मनसेचा कुठं पत्ता नव्हता. मला वाटतं एक स्वतःच्या अस्तित्वाची लढाई करता हे सगळे आता बेछूट आरोप मतदार यादव करतात, बोगस मतदार म्हणून सांगतात. म्हणजे जनतेनं दिलेला कोण मानायचा नाही, जनतेच्या दिलेल्या जो काही निर्णय आहे त्याचा अवमान करायचा. मला वाटतं यांना आता महापालिका निवडणुकीमध्ये, नगरपालिका सोडा, मात्र महानगरपालिकेतसुद्धा जनता त्यांना थारा देणार नाही. मला मुंबईचा जसा कमी अनुभव आहे, परंतु राजकारणामध्ये जो विचार नेहमी पाहिलेला आहे, कोणी एकत्र आल्याने काही फरक पडत नाही. शेवटी जनता विचारावर असते. आणि या राज्य सरकारचं जे नेतृत्व आहे, ज्यांचं मार्गदर्शन कोणाचं आहे, विश्वगुरू आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा, मान्य अमित भाईंचा. आणि इतकं मुंबईचा एकूण चेहरामोहरा बदलण्याचं काम पायाभूत सुविधाच्या माध्यमातून जे मान्य देवेंद्रजी करत आहेत, मला लोकांना त्याच्यावर विश्वास आहे. महापालिकाची अनेक वर्ष शिवसेनेकडे सत्ता राहिल्याच्या नंतर काय मुंबईची अवस्था, मराठी माणूस तिथून बाहेर पडला, मराठी माणसं उद्ध्वस्त झाले, फक्त मराठी माणसाच्या नावावर राजकारण झालं. आज तुम्हाला जेवढी घरं मुंबईची बांधली जातात रोज त्या शिवसेनेच्या काळामध्ये, कोण राहतं याच्यामध्ये? मराठी माणूस कुठं दिसतो का? फक्त भावनिक राजकारण अनेक वर्षी केला तर लोकांनी ते ओळखलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं कोणी येण्याने फरक पडत नाही. याचं कारण असं की मराठी माणसाच्या पाठीमागे भक्कम उभं राहण्याची भूमिका आहे, फक्त हे आमचा वापर करून घेतला आता हे लोकांना समजलेलं आहे. तर मला वाटतं जनतेनं आता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीबरोबर राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो मुंबईच्या जो विधानसभेचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला, तोच आता महापालिकेत पाहायला मिळेल. ठाकरे ब्रँड कुठं राहिला? ज्या दिवशी त्यांनी औरंगजेबच्या कबरीवर फुलाची उधळण केली संभाजीनगरला, औरंगजेबच्या कबरीचं उदात्तीकरण केलं, त्या दिवशी त्याचा हुंदव संपलेला आहे, त्याचा ब्रँड संपला. वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची जी हिंदुत्वाची भूमिका होती त्याला त्याच्यावर त्यांनी पूर्णतः पोचारा फिरवलेला आहे. त्यामुळे लोकांना आता ठाकरे ब्रँड. आणि दुसरं आता ह्या तामिळनाडूच्या प्रकरणामध्ये हिंदुत्वाचं मंदिराचं संरक्षण करण्याच्या ऐवजी तिथं कुठेतरी दर्गा आहे त्यात संरक्षण करायला निघाले. कोणता ब्रँड हा? यांचा आता हिंदुत्व ब्रँड संपला. वंदनीय बाळासाहेबांनी उभी केलेली एवढी मोठी संघटना जी होती ती त्या संघटनेला टिकवता आली नाही. मला वाटतं त्यांचा आता ब्रँड संपला आहे, ते आता नवीन कुठं ब्रँड शोधला पाहिजे असं माझं मत आहे. मुंबईची जनता उत्तर देईल. हो, मी माझं स्पष्ट मत आहे की आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ज्या पद्धतीने या संपूर्ण देशाच्या विकासाची घोडदौड सुरू केली, देश नव्हे तर जगाच्या पातळीवर एक वेगळी ओळख देशाची निर्माण केली, त्याच पद्धतीने या राज्याची वेगळी ओळख देश पातळीवर सर्वात प्रगतिशील राज्य म्हणून माननीय देवेंद्रजी या राज्याचे नेतृत्व सांभाळत आहेत. आणि त्याच्यावर मुंबईकर जनता निश्चितपणे समाधानी आहे.
या निवडणुकीचे निकाल ते आपल्याला पाहायला